राज्यसेवा मेन्सला इंग्लिश पेपरमध्ये एकूण 18 प्रश्न व्होकॅब्युलरीचे आले, त्यापैकी 2 जर सोडले इडियमचे तर 16 प्रश्न जसे तसे कॉपी पेस्ट आहे कायझन पुस्तकातून. म्हणून मी म्हणतो मला की कायझन घ्या आणि नीट वाचा की जेणेकरून त्यातले इथून पुढे मेन एक्झामला तुम्हाला सगळे प्रश्न आउट ऑफ मार्क्स यावेत. त्यातले काही प्रश्न असे होते आपल्याला की शब्द होते की ॲक्यूट, त्यानंतर होता गुडविल, मॉडर्न, अँटिक, त्यानंतर हेल आणि गिल्ड हा शब्द आयोगाने विचारला, त्यानंतर एक्झल्ट, एम्बेसेल विचारलेला आहे, इकॉनॉमिकलचं थिफ्टी विचारलेलं आहे, फॉर्मचं रिझॉल्यूट विचारलेलं आहे, हाय अँड मायटी ही इडियम आयोगाने विचारलेली आहे. त्याचबरोबर टॅसिटन, त्यानंतर इफ्युजिव्ह, इम्पेच्युअस, सॉलिटरी आणि सोशिएबल शब्द, त्यानंतर हेट्रोजेनिस शब्दाचं त्याने स्पेलिंग विचारलं, त्यानंतर लिगाचर, इम्पास, क्वांटिसेन्शियल शब्द विचारला आहे, त्यानंतर बेनोव्हिलंटचं उत्तर काइंड, त्यानंतर पेटुलन्स. हे सगळे शब्द ॲज इट इज हे कायझन मधले आहेत. तर तुम्ही कायझन पुस्तक नक्की घ्या आणि वाचा. पुढच्या एक्झामला तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स कदाचित मिळतील. थँक्यू.